लाडकी बहीण योजना आणि आज सोमवार होता आणि आज तुम्हाला माहिती आहे 18 तारीख होती, त्यामुळे आज प्रचंड लाभार्थ्यांना आणि मला देखील अपेक्षा होती की आज वितरण परत रिझ्यूम होईल, म्हणजे परत चालू होईल असं वाटलं, परंतु आज वितरण झालेलं नाही, कुणालाही लाभ आलेला नाही. मग आता प्रचंड लाभार्थी विचारतील की मग वितरण संपलं आहे का? तर बघा, वितरण संपलं आहे असं आपण लगेचच ठरवायला नको, कारण त्याचं कारण पण सांगतोय की यावेळेचं वितरण थोडं वेगळ्या पद्धतीने झालेलं आहे, खूप संथ गतीने झालेलं आहे आणि प्रचंड लाभार्थ्यांना जे 2 हप्ते आले तर काही लाभार्थ्यांना 1 पण हप्ता आलेला आहे. एक स्क्रीनशॉट लावतो आहे, त्याच्यामध्ये जवळपास 6000 लोकांनी सहभाग घेतलेला आहे त्या पोलमध्ये. त्याच्यामध्ये सांगितलं, स्क्रीनशॉटमध्ये पहा, त्याच्यामध्ये सांगितलं की आम्हाला फक्त मार्चचाच हप्ता आला, मग त्यांना एप्रिलचा हप्ता येणे बाकी आहे. मग असं कधी होईल का की त्यांना आणखी एक हप्ता येणं बाकी आहे म्हणजे एप्रिलचा, तर तोही आल्याच्या नंतरच वितरण संपलं असं आपण म्हणू शकतो. दुसरा मुद्दा, आता सध्या आपण एक पोल घेतला होता आणि त्याच्यामध्ये जवळपास तुम्ही स्क्रीनशॉट पाहू शकता, 13,000 लाभार्थी जवळपास कमीत कमी वेळेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्याच्यामधून जवळपास 50% लाभार्थी असं म्हणत आहेत की आम्हाला कोणताही हप्ता आला नाही, म्हणजे मार्चचा पण आला नाही आणि एप्रिलचा पण आला नाही. मग एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे 50% लाभार्थी जे आहेत, बरोबर, आणि 50% लाभार्थी म्हणतायत की होय आम्हाला आला आहे, पण 50% लाभार्थी अजून पण म्हणतायत की आम्हाला हप्ता आला नाही. त्यामुळे माझं असं मत आहे की आपण अजून पण गडबडीमध्ये लगेच नको ठरवायला की वितरण संपलं आहे वगैरे वगैरे. माझ्या मते पुढचे 2 दिवस या पुढच्या 2 दिवसामध्ये चित्र क्लिअर होईल. आता या 2 दिवसामध्ये जर वितरण झालं नाही तर पुढे काय होणार, खरंच ते अपात्र गेले आहेत का, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शक्यच नाही. मला तरी वाटतंय की तेवढं शक्य होणार नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं नसावं. सध्या तरी मी पॉझिटिव्ह आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, काही लाभार्थी म्हणतील सर तुम्हाला माहीत नाही 70 लाख लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. तर तो 70 लाख आकडा असा आलेला आहे की पूर्वी जेव्हा योजना चालू झाली होती तेव्हा 2,46,00,000 लाभार्थी होते, बरोबर. आणि आता वेगवेगळ्या प्रतिष्ठित न्यूजपेपरला येत आहे, हे समजून घ्या, वेगवेगळ्या प्रतिष्ठित न्यूजपेपरला येते की आत्ताचा हप्ता जो आहे जवळपास 1,77,00,000 लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेला आहे. आता 2,46,00,000ला आपण 1,77,00,000 जर त्याच्यातनं मायनस केले तर उत्तर येतं आपल्याकडे 70 लाख जवळजवळ, बरोबर, जवळजवळ 70 लाख. मग आता हे 70 लाख म्हणजे त्या 1,46,00,000मधून मायनस केल्यावरती 70 लाख येतात. असं नाही की आपल्याला आताचा म्हणजे मार्चचा आणि एप्रिलचा हप्ता डायरेक्ट 70 लाख त्याचमधूनच कॅन्सल झालेले आहेत, नाही. म्हणजे जे आपल्याला मार्चमध्ये जे वितरण झालं होतं तर ते काय 2,46,00,000ला झालं होतं का? नाही. ही बाब समजून घ्या. 2,46,00,000 हे पहिलं वितरण होतं, म्हणजे जेव्हा योजना चालू झाली होती का तेव्हाचं. त्यामुळे तो आकडा जो आहे 70 लाख हा आत्ताच्या वितरणाला लगेच म्हणजे मार्चच्या नंतर एवढी मोठी संख्या कमी झाली आहे म्हणजे 70 लाख, तर हे म्हणणं चुकीचं ठरतं आहे. ही बाब मी अगदी आकड्यातनं तुम्हाला सांगितले आहे, तुम्ही स्वतः पण चेक करू शकता. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे माझी सरकारला पण विनंती आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणीला लाभ का मिळाला नाही आणि यावेळेस एकूण किती लाभार्थ्यांना लाभ दिलेला आहे हे एकदा स्वतः सरकारने किंवा या राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा कोणत्याही पद्धतीने का होईना पण सांगावं, जेणेकरून लाभार्थ्यांना कळेल की एप्रिलचा आणि मार्चचा हप्ता किती एकूण लाभार्थ्यांना देण्यात आलेला आहे. म्हणजे नेमका हप्ता कुणाला मिळाला, म्हणजे पात्रला मिळाला का अपात्र मिळाला असा प्रकारचा प्रश्न पडला आहे. का बरं? कारण 50% लाभार्थी अजून पण म्हणतात आणि प्रचंड लाभार्थ्यांना आला नाही बरं का हप्ता. मग त्यामुळे त्यांच्या मनामध्ये शंका यायली आहे की आम्ही पात्र असून पण आमचा हप्ता बंद झालेला आहे आणि आपण याबद्दल नक्कीच आवाज उठवणार आहोत. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी परत सांगतोय, अजून किमान आपण 2 दिवस वाट पाहूयात. राहिला मुद्दा 2 दिवसाच्या नंतर चित्र क्लिअर होईल, कारण की वितरण हे राऊंड चालू होऊ शकतं आणि त्याबद्दल आज जरी वितरण चालू झालं नाही तरी देखील अजूनही आपण सकारात्मक राहायला पाहिजे, किमान 2 दिवस तरी. पण त्याच्यानंतर आपल्याला क्लिअर होणार की या लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे, नेमका यांचा हप्ता त्यांना अपात्र केला आहे का, यांचा हप्ता यांना मिळणार नाही का वगैरे सर्व चित्र क्लिअर होईल. पण 2 दिवस तरी किमान आपण वाट पाहूयात, जेणेकरून आपल्याला सर्व चित्र क्लिअर होईल. वितरण का थांबवलेलं आहे आज, ही अजिबात मनाला न पटणारी गोष्ट आहे, कारण आज अपेक्षितच नव्हतं की वितरण थांबेल. आज वितरण होईल असं वाटलं होतं, कारण की प्रचंड लाभार्थ्यांना अजून लाभ येणं बाकी आहे. नेमका लाभ जो आहे काही पात्र लाभार्थ्यांना जातोय, ऑब्व्हियसली पात्र असणार द्या, पण ह्या पण काय अपात्र नाहीत ना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये. कारण असं जर केलं म्हणल्यावर तर मग ही योजना तर 50% योजना संपलीच समजायची. मग तर असं नाही व्हायला पाहिजे, ही बाब पण शासनाने लक्षात घ्यायला पाहिजे. 2 हप्ते दिले, चांगली गोष्ट आहे, त्याबद्दल अभिनंदन, पण एवढ्या मोठ्या लाडक्या बहिणींना अपात्र करू नका ना. एवढ्या मोठ्या संख्येमध्ये जर लाडक्या बहिणींना हप्ता येत नसेल तर ही फार चुकीची बाब आहे. बघा,
आज 18 मे रोजी कुणालाही वितरण झालेलं नाही. कोणी किती जरी सांगितलं तर आज कुणालाही वितरण झालेलं नाही. नेमके वितरण जे आहे कोणत्या लाभार्थ्यांना झालं असा आता प्रश्न पडू लागला आहे. कारण की बरेचशा पात्र लाभार्थ्यांना हप्ताच आला नाही ना, त्यामुळे हा प्रश्न पडतो आहे त्यांना की मग आणखी कुणाला तुम्ही वितरण केलेलं आहे यावेळेचं. जर आम्हाला आलं नसेल पात्र असून पण मग नेमका हप्ता चालला कुणाला, अशा प्रकारचा प्रश्न लाडक्या बहिणींना पडतो आहे. लाखोच्या संख्येत लाडक्या बहिणींना मग एप्रिलचा व मार्चचा हप्ता आलेला नाही. काही लाडक्या बहिणींना मार्चचा आलेला आहे पण एप्रिलचा आलेला नाही. मग असं कधी होणार का? नाही होणार. तर माझ्या मते यामुळे थोडं सकारात्मक राहायला पाहिजे की अजून 2 दिवस आपण वाट पाहूयात आणि तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून अगदी क्लिअर कट ते चित्र मी पुढच्या 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला क्लिअर करेन. आणि त्यानंतर आपण तो आवाज पण उठवणार आहोत की त्या लाडक्या बहिणींनी त्यांचा जो लाभ आहे चालू होता तो त्यांना लाभ मिळाला पाहिजे. ज्या त्यातल्या पात्र लाभार्थी आहेत त्यांना अपात्र केलं असेल काही कारणानिमित्त तर त्यांना परत पात्र केलं पाहिजे. याबाबत पण आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच आवाज उठवणार आहोत. बघा नेमका किती लाख लाभार्थ्यांना लाभ दिला आहे ही पटकन माहिती जाहीर करायला पाहिजे बघा शासनाने. आणि ही माहिती काय अशी लपत नाही की जरी शासनाने नाही केला तर कोणी ना कोणीतरी ती माहिती पुढे आणताच, बरोबर. त्यामुळे त्याबद्दल पण कोणी चिंता करायला नाही पाहिजे की किती लाख लाभार्थ्यांना लाभ मिळाला वगैरे वगैरे. तो आकडा येणारच आहे पुढे, तो आकडा काही लपणार नाही. पण माझ्या मते पात्र लाभार्थ्यांचा लाभ बंद झाला नाही पाहिजे, ही शासनाने दखल घ्यायला पाहिजे. पात्र असून देखील लाभापासून वंचित ज्या लाडक्या बहिणी आहेत तर त्यांच्यावर हा एक प्रकारचा अन्यायच होत आहे बघा सध्या. असं म्हणलं तर काहीच वावगं नाही बरं का. कारण की बऱ्याचशा लाडक्या बहिणी ज्यांना शेवटी हप्ता येत असतो बघा, वितरणाच्या अगदी शेवटी हप्ता येतो आहे तर त्यांना आज हप्ता येणं अपेक्षित होता पण त्यांना आजही हप्ता आलेला नाही. कोणताच हप्ता आला नाही त्यांना. मार्चचा पण आला नाही, एप्रिलचा पण हप्ता आला नाही. तर याच्यातनं 2-3 गोष्टी आपल्याला अगदी स्पष्ट होत्यात की यावेळेचं वितरण जे काही झालेलं आहे तर ह्या वितरणाच्या संदर्भात अजून देखील खूप गडबड होईल किंवा खूप लवकर त्याला म्हणजे आपण म्हणूयात की कुठल्या तरी एखाद्या कन्क्लुजनला पोहोचणं असं होईल. अजून 2 दिवस तरी आपण किमान वाट पाहायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की वितरण थांबलेलं आहे. अजूनही वितरणाची अपेक्षा किंवा आशा संपलेली नाही. हीच बाब तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी क्लिअर कट सांगू इच्छितो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वेळेचा जो हप्ता आहे ज्या पात्र लाभार्थी आहेत त्यांना मिळालाच पाहिजे. आणि एकूण किती लाभार्थ्यांना मिळाला आहे ही देखील बाब शासनाने अगदी स्पष्टपणे सांगायला पाहिजे. एवढ्या लाभार्थ्यांना आम्ही लाभ दिलेला आहे तरच लाभार्थ्यांना कळेल की नेमकं किती लाभार्थ्यांना अपात्र केलं आहे, कितींना पात्र केलं आहे म्हणून, बरोबर. तर या व्हिडिओमध्ये बघा उद्या जर कोणत्याही प्रकारची अपडेट आली तर नक्कीच आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येईल. आज लवकर व्हिडिओ न टाकण्यामागचं कारण फक्त एवढंच होतं की वितरणाची मीही वाट पाहत होतो आणि जेव्हा वितरण येईल तेव्हा तुम्हाला कन्फर्मेशन जी आहे त्याची मिळावी आणि ती अपडेट यावी त्यासाठी मीही प्रतीक्षित होतो. आणि जे आहे आज कोणत्याही प्रकारची पॉझिटिव्ह अपडेट आलेली नाही बघा, पण तरी देखील काही लाभार्थ्यांना अजूनही लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा. काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.